नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं जाणार ते खाणार या यूट्यूब चॅनलवर. तर मंडळी आजचा विषय थोडा वेगळा आहे. वेगळा म्हणजे आज आपण काहीतरी वेगळं खायला बघणार आहे. त्याच्यामध्ये आज जे बघणार आहेत आपण तो ज्वारीचा हुरडा. आणि हुरडा हा म्हणजे स्पेशली हुरडा आहे. त्यामध्ये तुम्ही असा हुरडा खातलेला बघितलाच असेल. त्यामध्ये ते आकटी करा, गवऱ्या आणा, हे करा, 12 भानगडी करायचं काम नाही. हुरडा एक नंबर आहे. त्या हुरड्याचा असा विषय आहे की हुरडा जसा हातावर चोळला तसाच ते हुरडा बाजूला निघतंय. हुरड्याला 2-3 प्रकारच्या आपल्याकडे चटण्या आणलेल्या आहेत. जवसाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, अशा 2-3 प्रकारच्या चटण्या आणलेल्या आहेत. आणि आता आपण कणस मोडणार आहेत. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आता कणसाची मोडामोडी चालू आहे. इकडं पण चालू आहे मोडामोडी. इकडं आमचे मित्र दिसणार नाही तुम्हाला. इकडं शशी सर आहेत आमचे. आणि ज्वारीचा प्लॉट पण हा मोठा आहे. जवळपास किती एकरचा आहे प्लॉट भाया? 14 एकरचा प्लॉट आहे. आणि हुरड्याचा आता तोडातोडी चालू आहे. पुढं बघत राहा, फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तुम्हाला दाखवतो मी. रमेश अण्णा, किती झालेत कणस तुमच्याकडे? 5-6 आणि तिकडे 5-6. बर, मग बरेच आहेत. येलो कणस किती झालेत? तर मित्रांनो, आपल्याजवळ आता कणस आलेले आहेत आणि या कणसाला चूल पेटून भाजण्याचं काम आमचे मित्रमंडळी करणार आहेत. आणि कणस जवळपास आपल्याजवळ एक 20 एक कणस आपण आणलेले आहेत. आणि पुन्हा जर कोणी आलं तर कदाचित पुन्हा सुद्धा आणावं लागतील याचा एक अंदाज आहे. मागं तुम्ही सुनील पाटलाच्या केळी बघू शकतात. शेजारी त्यांचा असा असणारा परिसर. आमचे मित्र पैलवान मोहन भाऊ यांचं आगमन झालेलं आहे या ठिकाणी. आणि त्यांनी गाडी लावल्यावर त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येईल. आणि इकडं शशी भैयानं आमच्या चूल पेटवायला घेतली. चूल पेटून असे चुलीजवळच कणस ठेवलेले आहेत. लागली चूल पेटवली. चुलीला अग्नी डाग दिल्यानंतर प्रल्हाद भैया, लखन, शहाणे आणि शशी सर या तिघांनी मिळून कणसाचा चुरा करण्याचं काम हातावर घेतलं. एक 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 कणीस ते आपलं थैलीवर असं चोळून टाकण्याचं काम त्यांच्या हातावर चालू होतं. आणि 3 हात चालू असल्यामुळं कणसाचा भुगा व्हायला वेळ लागणार नाही, हे तुम्हालाही माहिती आहे. तर मग असं बारीबारीनं तू काय मी काय हे काय ते काय असं करत 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 कणसाचं जे ज्वारीचा हुरडा आहे, ज्वारीच्या कणसाचा हुरडा आहे, ते काढण्याचं काम चालू आहे. आणि मित्रांनो, असा सूर्य मावळण्याचा वेळ आहे, सूर्यास्ताचा वेळ आहे आणि वातावरण एकदम सुंदर या ठिकाणी झालेलं आहे. आणि तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकता. आणि यामध्ये असणारी जी कूस आहे ती कूस काढण्याचं काम प्रल्हाद भैया करत आहेत. त्याला फुकून वगैरे नंतर कूस काढलं जाईल, त्याचा काही विषय नाही. मग नंतर आपल्या व्हिडिओमध्ये या म्हणून मी छोटासा प्रयत्न केला. लागलीच आमचे 2 ऑफिसर लोक आले, अशोक सर अँड सतीश कोल्हे सर. तर मी असं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करण्यासाठी थोडं ताट हातात घेतलेलं आहे आणि त्याला फुकून त्याच्यामध्ये असणारी कूस काढण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि ती कूस याच्याशिवाय निघत नाही. मग कूस काढल्याच्या नंतर अशी एकदम छानपैकी हुरडा दिसतो. मित्रांनो, जवळपास आता हुरड्याची प्रक्रिया चालू आहे आणि 5-6 किलो हुरडा आपल्याजवळ तयार आहे. आणि त्याच्यामध्ये मोहन भैया त्याची चव बघायला तपासून कसं झाला कसं नाही. हुरड्याला एकदम पाणी सुटले. जसं जसं हा हुरडा भाजला जाते का तसं तसं त्याला पाणी सुटतं. एक नंबर हुरडा होते आणि तोंडाला बी पाणी सुटते असं आमचं रमेशरावचं म्हणणं आहे. तर तुम्ही पाहू शकता, आता संध्याकाळची वेळ झालेली, सांजच्या पार. आणि वातावरण पण एकदम छान असं झालेलं आहे पाटलाच्या फार्म हाऊसचं. हे म्हणजे ह्या सर्वांच्या गाड्या. आता सूर्य मावळलेला आहे आणि हे पाटलाचा फार्म हाऊस. मोठं शेड त्यांनी केलेलं आहे. हे बागायतदार. आणि इकडं खाणं आणि भाजणं दोन्ही संगत चालू आहे. त्याचबरोबर आपल्याकडं 2-3 प्रकारच्या चटण्या अवेलेबल आहेत. चौथं मीठ आहे. तर मित्रांनो, आता आपला हुरडा भाजून तयार आहे. त्याच्यासोबत चटण्या पण आहेत, म्हणजे शेंगदाण्याची चटणी, जवसाची चटणी आणि खोबऱ्याची चटणी, अशा 3 प्रकारच्या चटण्या आणि चौथा आपल्याकडे मीठ आहे. मोहन भाऊचं म्हणणं काय तरी सांगत होते, पण आपल्याला ते माईक चालू नसल्यामुळे आवाज येत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला आता मी जे खाऊन टेस्ट सांगणार आहे
टेस्टला एक नंबर आहे. थोडंफार इकडे तिकडे झालं असेल कारण की आता होत आहे दोस्ताने तिकडं काय तेव्हा. तर मित्रांनो आता आपण बराच हुरडा तयार केलेला आहे. हुरडा खायला आपण सुरुवात करणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रकारच्या चटण्या येतात. जवसाची चटणी, शेंगदाणे चटणी, खोबऱ्याची चटणी, अशा 3 प्रकारच्या चटण्या येतात. आणि गरम हुरडा आहे भाजलेला तेल तव्यामध्ये. आता आपण याला खाणार आहेत. तर तुम्हाला सांगतो याची चव कशी आहे कशी नाही. पहिल्यांदा हुरडा घ्यायचा थोडा, त्याच्यामध्ये शेंगदाणे चटणी घालायची, खोबऱ्याची चटणी घालायची, जवसाची चटणी घालायची, असं उतलायचं. पुन्हा एकदा टाकायचं डबल. एका घासात तुम्हाला नाही जाऊ सांगता येणार. उगाच लोक सांगतात काय पण एकाच घासात नाही सांगू शकत कोणीच. डबल एकदा उचलायचं असं रगड उगा. पुणेरी भाषेत सांगायचं म्हणलं तर सुरेख, अत्यंत सुरेख. जे काय म्हणतात ना, समजा रानमेवा, रानातला आस्वाद, तर ते हेच आहे. माणसाला जीवनात पैसा किती भेटन हो, पण हे सुख पैशाने नाही भेटू शकत. याला तुमच्या आमच्या ऋषीबायासारखे शेतकरी मित्रच पाहिजेत, तेव्हा ते सुख भेटू शकते. असं शक्य नाही हो, ते कोणाला घडणार. हुरडा एक नंबर झालेला आहे. थोडा उशीर झाला आहे, अंधार पडला जवळपास, कारण की सुरुवात करायलाच उशीर झाला होता मुळात, त्यामुळे उशीर झाला. आता हुरडा खायला मला वेळ लागेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडल्या, काय गोष्टी नाही आवडल्या, ह्या गोष्टी आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि नवीन अपडेटसाठी बेल आयकन नक्की दाबा. चला तर मग, नमस्कार.